नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही जर उच्च न्यायालय मुंबई येथील सरळ सेवा भरती 2026 अंतर्गत लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण हॉल तिकीट, परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टायपिंग टेस्ट देताना पाळायचे कडक नियम यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. एक छोटीशी चूक तुमची मेहनत वाया घालवू शकते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्या. चॅनलवर जर नवीन आलेला असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तसेच तुम्हाला जर व्हॉट्सॲपवर डॉक्युमेंट्स, PDF किंवा टेलिग्राम चॅनलवरती हे जर मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये यांची ग्रुप लिंक आहे, जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला हॉल तिकीट किंवा आगामी परीक्षेच्या अपडेट्स मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा. तुम्हाला जे आर्टिकल्स आहेत ते रीड करायला मिळून जातील. सगळ्यात आधी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. उच्च न्यायालय मुंबई येथील सरळ सेवा भरती 2026 अंतर्गत लिपिक पदासाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक जी आहे ती उपलब्ध झालेली आहे. ही जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये मी देऊन टाकेल, किंवा तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल हे 2026च्या भरतीसाठी आणि जर तुम्हाला लिंक सापडत नाही आहे तर मला कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुम्हाला तिथे जी लिंक आहे ते देऊन टाकेल. तुम्ही तिथून तुमची हॉल तिकीट जी आहे ती डाउनलोड करू शकता. आता वळूया परीक्षेच्या वेळापत्रकाकडे. तुमची परीक्षा एकूण 3 बॅचेसमध्ये होणार आहे. बॅच 101, 102 आणि 103. म्हणजे सकाळचं एक सत्र असणार आहे, दुपारचं एक सत्र असणार आहे आणि तिसरं एक सत्र असणार आहे. उमेदवारांची रिपोर्टिंग वेळ सकाळी 10 असणार आहे आणि परीक्षा सकाळी 11 ते 11:15 या वेळेत होईल. बॅच 102 जे आहे ते दुपारचे सत्र जर पाहिलं तर रिपोर्टिंग वेळ दुपारी 12:15 वाजता आहे आणि तिसऱ्या सत्रामध्ये रिपोर्टिंग वेळ ही 2:30 वाजता आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हॉल तिकीट तपासणी आणि उपस्थिती नोंदवण्यासाठी तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेवर न चुकता परीक्षा केंद्रावर पोहोचा. आता सर्वात महत्त्वाच्या सूचना आपण पाहूया, कारण हा महत्त्वाचा टप्पा आहे. दिनांक 16/8/2026 रोजी उमेदवारांसाठी काही अत्यंत कडक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आपण त्या एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम परीक्षेचं स्वरूप आणि सराव. तर बघा, टायपिंग चाचणीसाठी तुम्हाला 400 शब्दांचा उतारा दिला जाईल आणि त्यासाठी बरोबर 10 मिनिटांचा कालावधी असेल. मुख्य चाचणी सुरू होण्यापूर्वी उमेदवारांनी प्रॅक्टिस पॅसेजचा वापर करून कीबोर्ड योग्यरित्या चालत असल्याची खात्री करायची आहे. काही बिघाड वाटल्यास लगेचच तुम्हाला सांगायचं आहे. दुसरा पॉईंट आहे, कोणती बटणे चालणार नाहीत ही धोक्याचा इशारा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चाचणी दरम्यान स्पेल चेक फंक्शन, बॅकस्पेस, डिलीट बटन किंवा वर्ड ऑटो कम्प्लिशन किंवा वर्ड सजेशन फंक्शन बंद ठेवण्यात येतील. म्हणजे एकदा चूक झाली की ती खोडता येणार नाही, त्यामुळे अचूकतेवर जास्त भर द्या. तुम्ही जर असा विचार करत असाल की टायपिंग करताना काय चुकलं तर बॅकस्पेस वगैरे तुम्ही घ्याल, वापस टायपिंग कराल, तर असं होणार नाही. ते बटन जे आहेत ते डिसेबल केले जातील. म्हणजे एकदा तुम्ही जे काही लिहिणार आहात, टाईप करणार आहात ते फायनल असेल, हे लक्षात ठेवा. काय करावे आणि काय करू नये तर बघा, परीक्षेद्वारे एक्झामिनेशन विंडोच्या बाहेर कुठेही क्लिक करायचं नाही आहे. फक्त टंकलेखनासाठी आवश्यक असलेल्या कीजचा वापर करायचा आहे, जसं Ctrl+Alt+del किंवा Alt+Tab, विंडोज की, फंक्शन कीज, F1, F12 ह्या ज्या अल्ट स्पेस अशा कोणत्याही की कॉम्बिनेशनचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. आन्सर सेक्शनचा झूम लेवल बदलायचा नाही आहे, बदलल्यास कर्सर दिसेनासा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला चान्सच नाही आहे इकडं तिकडं जायचा किंवा सोडून बॅक साईडला जायचा किंवा काही दुसऱ्या कीज यूज करायचा. परीक्षा सुरू आणि संपतानाची प्रक्रिया काय काय आहे तर बघा, प्रत्येक उमेदवारास स्वतंत्र युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल, ज्याद्वारे तुम्हाला लॉग इन केल्यावर स्क्रीनवर सीट नंबर स्वतःचाच असल्याची खात्री करायची आहे. स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यावर 30 सेकंदाचा काउंटडाऊन सुरू होईल आणि तो पूर्ण होताच उतार्याचा 10 मिनिटाचा टायमर आपोआप सुरू होईल. 10 मिनिटांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर चाचणी आपोआप समाप्त होईल आणि ऑटो सबमिट होऊन त्यानंतर काहीही तुम्हाला जे आहे टाईप करता येणार नाही. आता तुम्हाला याच्यामध्ये काय टेक्निकल प्रॉब्लेम आले, जसं की संगणक, कीबोर्ड किंवा सॉफ्टवेअरमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आली, स्वतःहून कोणताही बदल न करता हात वर करून अधिकाऱ्यांना तुम्हाला सांगायचं आहे. तिथं जेही समजा अवेलेबल असतील त्यांना. उमेदवारांनी स्वतःहून लॉग इन, लॉग आउट करणे, संगणक रिस्टार्ट करणे किंवा मेनूला नेमून दिलेला संगणक बदलणे असं टाळायचं आहे. असं काहीही करायचं नाही आहे. परीक्षा संपल्यानंतरची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. चाचणी संपल्यावर अधिकाऱ्यांना सूचनेशिवाय जागा किंवा परीक्षा कक्ष सोडायचा नाहीये. तुम्ही टंकलिखित केलेल्या जे मजकूर असेल त्याची प्रिंटआउट काढण्यात येईल. त्यावर नमूद केलेला सीट नंबर आणि इतर तपशील स्वतःचाच असलेली तुम्हाला खात्री करायची आहे. प्रिंटआउटच्या प्रत्येक पानावर जिथे मजकूर संपतो तिथे उमेदवारांनी दिनांकासह स्वाक्षरी करायची आणि ही स्वाक्षरी केलेली सर्व पाने अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहेत. कोणतेही पान स्वतःजवळ ठेवायचं नाहीये किंवा घरी घेऊन जायचं नाहीये. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अधिकाऱ्यांच्या परवानगीने परीक्षा कक्ष सोडायचा आहे. अशा प्रकारे तुमची परीक्षा सुरू होईल.
मधली प्रोसेस असेल आणि परीक्षा एंड होईल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की शिस्तीचा भंग केल्यास किंवा अनुचित साधनांचा वापर केल्यास उमेदवाराविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करा, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रॅक्टिसवर फोकस करा आणि परीक्षेला समोर जा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी तुमचे जे काही प्रश्न असतील मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी नक्की उत्तर देईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.